नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मनमोकळ्याच्या मराठी रिव्ह्यूज मध्ये. मित्रांनो, आज आपण रिव्ह्यू करणार आहोत टीजरला. तो अशा चित्रपटाचा जो विकी कौशलचा बहुचर्चित चित्रपट, ज्याच्या लुकची चर्चा काही वर्षापासून चालू आहे. त्याला विचारण्यात आलं की तुम्ही हा लुक कोणत्या चित्रपटासाठी करत होते. त्याने उत्तर पण दिलं होतं. तो चित्रपट म्हणजे महाराष्ट्राचे आराध्य दैवत व स्वराज्याचे दुसरे छत्रपती, ते म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचा चित्रपट छावा. तर वेळ न वाया घालवता आपण या एका मिनिटाच्या टीजरला रिव्ह्यू करूया, ब्रेकडाऊन करूया. या एका मिनिटाच्या टीजरमध्ये आपल्याला काय काय समजतं, मग ते म्युझिक बद्दल असेल, ते डिरेक्शन बद्दल, ओव्हरऑल परफॉर्मन्स असेल, तर त्याबद्दल आपण वन बाय वन ब्रेकडाऊन करूया. त्यानंतर आपण सखोल चर्चा करूया. तर सुरू करूया टीजरकडे. तर सर्वप्रथम घालूया हेडफोन आणि सुरू करू. छत्रपति शिवाजी महाराज को शेर कहते हैं और शेर के बच्चे को छावा। शिवा गया हो अक्षय खन्ना और अपनी सोच जिंदा छोड़ गया. छत्रपति संभाजी महाराज की 6 डिसेंबर. खतरनाक, जबरदस्त, निशब्द. किती शब्द कमी पडतील. एकदम एका मिनिटाचा टीजर तर एकदम फुल अंगावरती शहारे आणणारा असा टीजर बनवला आहे. सर्वप्रथम सुरू करूया म्युझिक पासून. म्युझिक एक नंबर आहे. पूर्णपणे 300 वर्षापूर्वीचा फील देऊन जात आहे बॅकग्राऊंडमध्ये. ते म्हणजे सारखं तो बॅकग्राऊंडला म्युझिक असेल, छावा छावा, तो म्युझिक एक नंबर आहे. फील होत आहे की हे ज्या घटना घडत आहेत ते इतिहासातल्या घटना आहेत असं ते जाणून देत आहे. अजून ट्रेलरमध्ये समजेल की म्युझिक कसं बनवलं आहे, पण सध्याच्या एका मिनिटाच्या म्युझिक तरी ओव्हरऑल गुड वाटतंय. नंतर येऊया ऍक्टिंग, परफॉर्मन्स. ओ माय गॉड, विकी कौशल व्हर्सटाईल ऍक्टर आहे. आज हे सिद्ध झाले पूर्णपणे. याआधी त्यांनी भरपूर वेगवेगळ्या भूमिका केल्या, जसं की रोमॅन्टिक असेल, संजूमध्ये कॉमेडी असेल, आत्ताच त्याचा परवा आलेला थ्रिलर रोमकॉम चित्रपट असेल, आणि आत्ता पहिल्यांदाच तो एक हिस्टोरिक रोल प्ले करताना दिसतोय. याच्या आधी आपण रणवीर सिंगला पाहिलं होतं. आत्ता आपण विकी कौशल ह्या अशा अनोख्या वेगळ्या भूमिकेमध्ये बघतोय आणि तो त्या भूमिकेला एकदम सूट पण होते. त्यामुळे जबरदस्त कास्टिंग केलेली आहे. आपल्या डोक्यात जशी छत्रपती संभाजी महाराज ऐकण्यामध्ये जशी इमेज आहे, जे म्हणजे भारदस्त छत्रपती संभाजी महाराज शिवाजी महाराजांपेक्षा जरा तब्येतीने हे मजबूत होते, पैलवान टाईप त्यांची तब्येत होती, अशी एकदम जाडजूड जबरदस्त. तशीच तब्येत, तशीच फिजिक्स हे विकी कौशलची दिसते. शेवटच्या एंडिंगला ज्यावेळेस ते सिंहासनावरती बसतात आणि घोषणा होते, तिथं पण ते एकदम परफेक्टली सूट होत आहेत. आणि याच्यामध्ये नंतर येऊया डायलॉगकडे. डायलॉग यामध्ये आत्ताच्या एका मिनिटाच्या टीजरमध्ये 2च डायलॉग आहेत. ते म्हणजे सुरुवातीला विकी कौशलचा जो म्हणजे शिवाजी महाराज को शेर कहते हैं उनके बच्चों को छावा, जे की अगदी बरोबर. त्यानंतर दुसरा डायलॉग आहे तो म्हणजे अक्षय खन्नाचा की शिवा चला गया लेकिन उसकी सोच जिंदा छोड़ के चला गया. ते पण एकदम इतिहासाप्रमाणे बरोबर आहे. तर ते दोन्ही डायलॉग एकदम इम्पॅक्टफुल आहेत. डायलॉग डिलिव्हरी पण एकदम इम्पॅक्टफुल आहे. आणि विशेष हॅट्स ऑफ म्हणजे थँक्यू द्यावं लागेल ते म्हणजे लक्ष्मण मुर्तेकर यांना, की त्यांनी अक्षय खन्नाला ॲज अ औरंगजेब कास्टिंग केलेलं आहे. अक्षय खन्ना खूप दर्जेदार ॲक्टर आहे. त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने याआधी खूप चांगले कॅरेक्टरमध्ये ॲक्टिंग केलेली आहे. त्यामुळे तसा अनोखा विचार आणि वेगळा आउट ऑफ द बॉक्स विचार केल्याबद्दल, जसं याआधी ॲनिमलमध्ये सन्नी देओलचा भाऊ म्हणजेच कोण बॉबी देओलला आणण्याचा विलन म्हणून जो प्रयत्न केला होता तो पण एकदम जबरदस्त ठरला. तसाच हा निर्णय पण जबरदस्त ठरताना दिसतोय. तर त्याबद्दल लक्ष्मण मुर्तेकरला खूप कौतुक केलं पाहिजे. त्यानंतर येऊया हिस्ट्रीकडे. मित्रांनो, आज शिवाजी महाराजांबद्दल बॉलिवूड असो, मराठी असो,
यामध्ये चित्रपट बनले आहेत, इव्हन सिरियल सुद्धा बनलेले आहेत शिवाजी महाराजांबद्दल. पण दुर्दैव असं की छत्रपती संभाजी महाराजांबद्दल ना मराठीमध्ये ना हिंदीमध्ये असं कुणीही प्रयत्न केले नाही की त्यांचे बायोपिक किंवा त्यांचा इतिहास सगळ्यांसमोर आणावा. पण हा प्रयत्न बॉलिवूडने केले हे खरंच खूप अभिमानास्पद आहे. पण एका बाजूला हे लाज्यास्पद पण आहे की आपण मराठी असून मराठी इंडस्ट्रीने हा इतिहास आजपर्यंत आणला नाही, तो पडद्यावरती दाखवला गेला नाही. तर मराठी इंडस्ट्रीला आता खरंच हा विचार करण्याची गरज आहे, या गोष्टीवरती विचार करण्याची गरज आहे की मराठी डिरेक्टर हे बॉलिवूडमध्ये हिंदीमध्ये येऊन काम करतात आणि हिंदी चित्रपट बनवत आहेत, हे का असं होतं याच्यावरती नक्की विचार करायला पाहिजे मराठी इंडस्ट्रीला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे याच्या आधी मराठीमध्ये किंवा हिंदीमध्ये छत्रपती संभाजी महाराजांबद्दल चित्रपट बनलेला मी तरी पाहिला नाही. एक बनला होता मराठीमध्ये, तो संभाजी 1969 नावाचा, तो रिलीज पण झाला नाही. त्यामुळे या हिमतीला आणि या प्रयत्नाला खरंच खूप दाद दिली पाहिजे आणि आपण सपोर्ट केलं पाहिजे. आणि बाकी हा चित्रपट आतमध्ये ट्रेलरानंतर कळेलच, ट्रेलरचा आपण रिव्ह्यू बॅकग्राऊंड करूच. पण ज्यावेळेस पिक्चर हा रिलीज होईल 6 डिसेंबरला, आतमध्ये काही लूप होल असतील, म्युझिक थोडंसं वीक असेल, डायलॉग डिलिव्हरी थोडी वीक असेल. आणि अजून एक गोष्ट की हा चित्रपट जर मराठीमध्ये डब केला जाईल तर अजून चांगलं होईल. पण मला नाही वाटत की डब करतील, केलं तरी पण डबिंग खूप चांगली करावी लागेल. हा चित्रपट आतमध्ये स्टोरी कशी असेल, म्युझिक कसं असेल, काय होईल काय नाही याचं काही देणं नाही. हा चित्रपट थिएटरमध्ये एका नावावरती गर्दी करेल, तो म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. तर मित्रांनो, पुन्हा भेटूया एका नवीन रिव्ह्यूच्या व्हिडिओमध्ये. तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला कुठल्या चित्रपटाचा रिव्ह्यू पाहिजे. आणि हो, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तोपर्यंत जय हिंद.